आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। हजारों कलवेकरों ने महानगरपालिका की नई विकास योजना के खिलाफ लगाए नारे। ठाणे महानगरपालिका ने एक नई विकास योजना का मसौदा तैयार किया है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय महासचिव शरद चंद्र पवार और कोंकण प्रभारी डॉक्टर जितेंद्र आव्हाड के नेतृत्व में एकत्र हुए हजारों कलवेकरों ने आरोप लगाया कि यह विकास योजना एक विशिष्ट उद्देश्य को ध्यान में रखकर बनाई गई है। कलवा नाका पर नागरिकों ने इस विकास योजना के खिलाफ जोरदार विरोध प्रदर्शन किया। कलवा से सारापुरी की रिपोर्ट। जमलेल्या सर्व कळवा नाका आणि परिसरातील माझ्या बंधू भगिनींनो, आपण डीपी प्लॅन साठी सगळे एकत्र जमलेलो आहोत। डीपी प्लॅन आपल्यावरती अन्याय करणारा आहे हे आपण पुराव्यानिशी सिद्ध करून दिलेलं आहे, पण ही सामुदायिक आम्ही जबाबदारी घेतो आणि आम्ही सामुदायिकरित्या लढायला तयार आहोत। हे आपल्याला शासनाला दाखवायचं होतं म्हणून आपण एकत्र जमलेलो आहोत। आपण कुठल्याही परिस्थितीत डीपी प्लॅनला मान्यता देणार नाही। या सगळ्या बिल्डिंग जाणार असतील तर लोकांना राहायचं कुठे हा प्रश्न उपस्थित राहील आणि त्याच्यामुळे डीपी प्लॅन म्हणजे शहराचा विकास करत असताना नागरिकांचं आयुष्य भकास करू नका एवढंच आवाहन आम्ही शासनाला करतोय। आम्ही एक रस्ता सुचवला की तो हा ब्रिज जो इथे उतरतो तोच ब्रिज त्या साईडला उतरून तसा खारीगावच्या मागणी काढून बाहेरच्या बाहेर घेऊन जा, म्हणजे इथे तुम्हाला ट्रॅफिकच लागणार नाही। आपल्या आतमधलेही रस्ते थोडेसे मोठे होऊ शकतात, तेव्हा एकच रस्ता 45 मीटरचा करत असताना जवळजवळ किती बिल्डिंग जातात 350-400 बिल्डिंग करून कधी शहराचा विकास होत नाही। असा विकास आम्हाला नको। आम्ही सगळे पक्ष नागरिक या प्लॅनला हा प्लॅन त्यांचा यशस्वी होऊ देणार नाही। आम्ही ऑलरेडी ऑब्जेक्शन घेतलेले, उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे। मी मागच्या अधिवेशनातच हा मुद्दा मांडला होता आणि मला मुख्यमंत्र्यांनी सभेत आश्वासन दिलेलं की मी याची चौकशी करतो आणि चौकशी करून पुढच्या अधिवेशनात उत्तर देतो। या अधिवेशनात पैसा जमा घर बनवतो हे म्हणतात आम्ही एवढा मोठा रस्ता बनवू आणि त्या रस्त्यावरती राहायला माणसं तर पाहिजे। हे थोडेफार एरिया राहिले मराठी माणसाचे आता ते पण उपस्थित कॅमेरा कशासाठी पण माणसांना ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज मान्यता प्राप्त आहे अशा कोऑपरेटिव्ह सोसायटीजवर रस्ते या रस्त्याच्या सगळ्या रिडेव्हलपमेंट बंद होणार। त्यांच्या बिल्डिंग पडायची वाट बघायची हा एखाद्या पाहायला गेलं तर विचारात त्यामुळे मलाच विचारात घेत नाहीत, कोणालाच विचारात घेतले। आता सजेशन ऑब्जेक्शन मागवले, आम्ही ऑलरेडी आमचे ऑब्जेक्शन टाकलेले आहेत, पण एवढ्या 400 बिल्डिंग किती पाडणार एका शहरातल्या काय मस्करी आहे। ठाणे बदलते असं ब्रेक वाक्य आता बदलत आहे 500 बिल्डिंग आपण मागच्या तेव्हा मला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलं की मी याच्यात वैयक्तिक लक्ष घालून पुढच्या अधिवेशनापर्यंत आपल्याला मला वाटतं एवढा शासनाची डेअरिंग होणार नाही 500 डिपार्टमेंटची हे शास्त्रात। सर शेकडो कुटुंबात रस्त्यावर उतरलेले आहेत, तसं बघता कुठेतरी शेकडो जर हे असं आहे कोणीही आपल्या घरावरचं त्या डोक्यावरचं छप्पर जाऊन देत नाही। या छप्पर वाचवण्यासाठी लोक कायदा हातात घेतील पण एकही बिल्डिंग तोडू देणार। लवकरच आता राजीनामा देणार फेसबुकवर टाकलेला राजीनामा घेतील असं काय वाटतं? काय अजिबात घेणार नाही। त्या सरकारची शिकवच बदनामी होते, पण या लोकांना काही फरक पडत नाही। आम्ही सांगत होतो की हा वाल्मिकच गुन्हेगार आहे। माननीय धनंजय मुंडे सांगतो वाल्मिक माझा खास माणूस आहे, खास माणूस एवढा क्रूर तो बघतोय मारतायत कसे।
आणि हे सीआयडीने सांगितलं ना, आम्ही सांगत होतो त्याला काय अर्थ नव्हता. चला मग आता ते सीआयडी म्हणते की याच उत्तर आहे. घ्यायलाच हवा. संघाची बदनामी होते. 80 दिवस सातत्याने एक विषय महाराष्ट्रात गाजतोय. तर सरकारला म्हणजे एवढे प्रिय असतील काय बोलणार. महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था किती अधोगतीला गेली आहे.